हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ब्लॉग खूप दिवसाने अपलोड होते. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये हाच डायलॉग मारते, कारण ब्लॉग अपलोड करायचं म्हणजे एडिटिंग वगैरे करायला किंवा एक काय म्हणतात त्याला, एक रुटीन फिक्स नाही झालं आहे. मुलांची शाळा वगैरे सुट्टी असल्यामुळे ते लेट उठणं, लेट कामं सगळी, आळसपणा, कुठे फिरणं वगैरे हे चाललं आहे. त्याच्यामुळे ब्लॉगच जात नाही अपलोड करायला, म्हणजे एडिटिंग करायला होतच नाही. तर हा एप्रिल महिन्यातला ब्लॉग आहे. जसं की आमच्या गावची लक्ष्मी यात्रा झाली एप्रिल महिन्यामध्ये, तेव्हाचा हा ब्लॉग आहे. तर मी आत्ता अपलोड करते. तर तब्बल 58 वर्षांची महालक्ष्मीची यात्रा बसली होती आमच्या गावची. तर तेव्हा आम्ही खरेदी करायला वगैरे गेलो होतो, तेव्हाचा हा ब्लॉग आहे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आम्ही बेळगावला आलो होतो, माझी बहीण आणि मी, शॉपिंग करण्यासाठी. जसं की महालक्ष्मीला यात्रेला जे काही खरेदी वगैरे शॉपिंग वगैरे असते, आहेराचं म्हणा, देवीची ओटी वगैरे भरायची असते किंवा बाकीच्या गोष्टी, लेडीजना आहेर वगैरे, ब्लाऊज पीस वगैरे, ते थोडंफार घ्यायचं होतं मला. तर त्यासाठी आम्ही आलो होतो बेळगावला. तर ती सगळी शॉपिंग केली आम्ही. बऱ्याच ठिकाणी ब्लॉग म्हणजे शूट करायचा राहिला, कारण हातामध्ये सामान वगैरे होतं, त्यामुळे मोबाईल पकडून शूट करायला जमलं नाही. तर सगळी खरेदी करून, शॉपिंग करून बेळगाववरून मग आम्ही इकडे गोडाऊनमध्ये आलो होतो. समृद्धीचं एक मोठं गोडाऊन आहे. तर इथे ताईला पाण्याचा सेंटेक्स घ्यायचा होता आणि मला बुट्ट्या वगैरे घ्यायच्या होत्या घरी, कारण महालक्ष्मीची यात्रा असल्यामुळे सामान जेवढं असेल तेवढं ते कमी पडतं घरात, त्याच्यामुळे एक्स्ट्रा असलेलं बरं. आणि आमचं कसं आहे, गावी कोण नसल्यामुळे उंदरं वगैरे सामान खूप खराब करतात, त्याच्यामुळे मग नवीन घेऊन ठेवलं तरी ते खराबच होतं. तर इथे बुट्ट्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि मला छोटी दुधाची किटली खूप आवडली होती, तर ती इथे घेतली मी, एक छोटी किटली आणि 2 बुट्ट्या घेतल्यात. खूप छान आहे त्या आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये आम्हाला ह्या म्हणजे सामान मिळालं. तर मी इथे तुम्हाला बिल पण दाखवते की किती स्वस्तामध्ये हे सामान मिळते. नंतर शेवटी जाताना हा छोटा ड्रम एक आवडला मला, आणि ड्रमची कहाणी मी तुला मला म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी सांगेनच. आणि हा ड्रम पण घेतला मी जाता जाता, आणि ताईने हा सिंटेक्स घेतला. ताई परत कर की येल्लो आला. सगळं शॉपिंग करून नंतर मग आम्ही घरी आलो आणि ते ग्रीन कापड पाहिजे होतं आम्हाला. तर इथे विकायला भरपूर असे व्हरायटी आली होती, तर त्यातलं आम्हाला घ्यायचं होतं. तर दिराचा मुलगा, आम्ही म्हणजे माझे मिस्टर वगैरे घेत होतो आम्ही. आणि हे आहे आमचं सुंदर असं गाव. प्रत्येकाची धावपळ चाललेली आहे, रोडची वगैरे कामं चालू होती. तर खूप भारी वाटतं हे सगळं बघून, असं वातावरण. तर इथे ग्रीन कापड घेतला आम्ही. नंतर मग भिंतीला थोडंसं लावलं, कारण माती पडत होती, कारण जुनं खूप घर आहे आमचं. तिथे वैष्णवी आमची मॉडेल होऊन अशी उभी आहे. आणि माझी बहीण पण आली होती, ब्लॅक ड्रेसवाली, माझी 3 नंबर बहीण आहे. खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्या बहिणी. खूप धावपळ चालली होती, त्यामुळे मदत करायला सगळ्या आल्या होत्या. आणि हे आमचं जुनं घर असल्यामुळे थोडंसं पडलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला जसं जेवढं पॉसिबल होईल तेवढं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत होतो जुन्या घरामध्ये आम्ही. ती माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर आहे, ते ह्यांनी लादी कट करत होते, कारण किचनचा ओटा खूप छोटा होता, ते मोठा करण्याचा म्हणजे मला करायचा होता. तर त्यांना मी सांगितलं होतं, दाजी असं मला एक लादी आणून बसून द्या म्हणून. तर ते त्यांचं त्या काम करत होते. म्हणजे प्रत्येकजण आपलं काम वाटून घेतल्यास का सगळेजण करत होते, म्हणजे सांगायची गरजच लागली नाही कुणाला. तिथे बहीण माझी चूल लावते, कारण शेगडी खराब होती आणि सगळ्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळे मग ही भात लावते इकडे. आणि किचनमध्ये 3 नंबर बहीण आहे, ती किचन साफ करते. किचन लावायचं काम तिच्याकडे होतं. म्हणजे न सांगता सगळेजण काम करत होते. अशा टायमात सगळे हातभार लावतात, ते भारी वाटतं, मदत करतात ते. आणि खूप धावपळ चालली होती प्रत्येकाची. माझी तर हालत एवढी खराब झाली होती की तुम्हाला काय सांगू, नुसती पळापळ चालली होती. तिथे यांनी नवीन शेगडी पण आणली मिस्टरांनी. नंतर मध्ये शेगडी छान असं लावून घेतली माझ्या बहिणीने, ओपनिंग केली. 2 शेगडी ऑलरेडी आहेत गावी, पण काही बर्नल खराब, काही काय रिपेरिंग आलं. तर ते रिपेरिंगला जेवढा खर्च लागणार होता तेवढ्यात नवीनच शेगडी आली असती, म्हणून मिस्टरांनी न सांगता नवीन शेगडी आणली. मला आवडली नव्हती, कारण मला 3 याची घ्यायची होती, पण जाऊ दे म्हटलं, आता काम चालतं आपलं, 2 शेगडीवर पण चालून घेऊ आपण. कारण यात्रेचं जेवण तर मोठं बाहेरच म्हणजे मोठ्या शेगडीवर होत असतं, त्याच्यामुळे. ते बाहेर सगळे चिल्लीपिल्ली बसलेत आणि बाहेरून असं काहीसं दिसतं आमचं घर. खूप मोठं आहे, फक्त एवढंच की आम्ही राहत नाही, त्याच्यामुळे देखरेख झाली नाही घराची, त्याच्यामुळे. आणि समोर कसं लोकांनी वापरून थोडंसं वट्टा वगैरे बसायचा तो कट्टा असतो ना, तो वगैरे खराब केला, तर आम्ही बनवून घेतला छोटासा, तो विहान बसला आहे ती बाजू. ते इथे चहा नाश्ता केला आम्ही. बाहेरूनच कॅन्टीनमधून वडापाव आणि हे आणलं होतं, चहा. कारण मी कसं किचन सेट झाल्याशिवाय मी सामान भरणार नव्हती, चहा पावडर साखर वगैरे काहीच नेलं नव्हतं. बाजूला सगळं मिळत होतं, पण मी भरलं नाही सामान, नंतर एकदाच भरता येतं म्हणून मार्केटमध्ये जाऊन वगैरे, त्याच्यासाठी. तर नंतर मी आणि ताईजून आणलं होतं सगळं. आणि मागून असं काहीसं दिसतं आमचं परडं म्हणतो ना आपण, मागे आवारा. तर शेती आहे पूर्ण, आणि समोर बस स्टँडलाच घर आहे आमचं, आणि मागे पूर्ण शेती आहे. तर खूप भारी वाटतं, छान आहे सगळं म्हणजे वातावरण.
आणि इथे दाजी मागे मंडप घालायला घेतलं होतं, कारण मंडप हा गरजेचा होता, कारण जेवण वगैरे बनवायचं होतं. घरात कसं पाहुणे वगैरे बसायचं उठायचं आहेर माहेर या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे जेवणाचं आम्ही मग मागेच करायचं ठरवलं. तर सगळेजण इथे बघू शकता किती धावपळ झाले सगळ्यांची आणि किती म्हणजे सगळे काम करतायत. तर दाजींचे जे मित्र होते ते पण आले होते, मोठे दाजी होते, छोटे दाजी होते, माझे मिस्टर किरण सगळेजण होते मदतीला, त्याच्यामुळे कामं फास्ट होत होती. तर आजचा व्लॉग इथेच एंड होते. कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.